नमस्तवे शिवांगीरतरतां कुरुमा। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज महाकुंभात पोहोचले आहेत। मंत्रोच्चारांच्या गजरात त्यांनी संगमात शाही स्नान केले। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या सोबत आहेत। पंतप्रधान प्रयागराजमध्ये सुमारे 2.5 तास थांबणार आहेत। मोदी हे मोटार बोटीने योगींसोबत संगमाला पोहोचले। त्यांनी भगव्या रंगाचे कपडे यावेळी परिधान केले होते। मोदी हात हलवून बोटीतून जनतेला अभिवादन करताना दिसले। त्यांच्या गळ्यात यावेळी रुद्राक्षाची माळही पाहायला मिळाली। मुख्यमंत्री योगींनी पंतप्रधानांना कुंभमेळ्याबद्दल माहिती दिली। दोन्ही नेते मोटरबोटमध्ये बोलत असताना संगमाला पोहोचले। हे गुंसे परखं जगत शिवे नवचसा त्वागिरिसाचा बदामसि यथा नः सर्वमिज्जगदा यच्मा गुंसो मना असत। गेल्या 54 दिवसात पंतप्रधानांचा महाकुंभ मेळ्याला हा दुसरा दौरा आहे। यापूर्वी ते 13 डिसेंबर रोजी या ठिकाणी आले होते। भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पंतप्रधान मोदी हे बामरौली विमानतळावरून हेलिकॉप्टरने अरेलला पोहोचले। तिथून ते बोटीने जत्रेच्या परिसरात दाखल झाले। पंतप्रधानांच्या या भेटीमुळे मेळ्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। संगम परिसरात निमलष्करी दल देखील तैनात करण्यात आले आहे। मंत्रोच्चाराच्या गजरात पंतप्रधान मोदींनी संगमात एकट्याने स्नान केले। संगम घाटापासून काही अंतरावर त्यांनी यावेळी स्नान केले, जेणेकरून भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये। संगम स्नानादरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना घेरलेले होते। शुभ हरि ओम नमस्ते रुद्रमण्यवा भूत